तसं आम्ही बाईकनं पण जाऊ शकतो, पण आमचे जे बाकीचे मेंबर आहेत ते गेलेत गावाला. आता ना आम्ही चाकणमध्ये बाजारामध्ये बसलेलो आहे. तर गाईज आता ना आम्ही मोबाईल बघण्यासाठी आलो होतो. सॅमसंगचा कुठला मॉडेल भाई? सॅमसंगचा फोल्ड 8 म्हणून हा फोन आहे बघा. त्याचं कसं झालं, 2 महिने आधी याला सांगितलं होतं दवाखान्यामध्ये, पण हा काय आला नाही. म्हणजे नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आजचा जे व्लॉग आहे तो मी वराळीमधून स्टार्ट करतोय. आणि हा माझा मित्र, याचं नाव सौरभ आहे. आणि सध्या आता आम्ही चाकणला चाललेलो आहे. चाकणला कशासाठी, तर माझ्या मित्राचा काय प्रॉब्लेम आहे? तुझा दात इम्प्लांटसाठी आम्ही चाललेलो आहे. तर आम्ही सकाळी जाणार होतो, पण सकाळी खूप पाऊस वगैरे होता आणि आता 4:30 वाजलेला आहे. तसं आम्ही बाईकनं पण जाऊ शकतो, पण आमचे जे बाकीचे मेंबर आहेत ते गेलेत गावाला आणि ते जे बाईक घेऊन गेलेत, कालच गेलेत. तर त्यासाठी आता आम्हाला बसनं किंवा रिक्षानं जायला लागणार आहे. तर आता ना काहीच आम्ही इथं बसचा वेट करण्यासाठी थांबलेलो आहे. आणि ब्लॉग हा खूप दिवसांपासून दिसत असेल तुम्हाला. याच्या आधी एक बजाज कंपनीत गेलो होतो, तिकडचा ब्लॉग अपलोड केला होता, पण ते थोडं काय प्रॉब्लेम झाला तर त्याच्यामुळे ते डिलीट करावं लागला. बाकी आणि आता सध्या बघा इथं बसचा वेट करत थांबलेलो आहे आम्ही. आता ना आम्ही फायनली बसमध्ये बसलेलो आहे आणि आता आम्ही तिकीट काढतोय आपल्या 2 चाकण. सुबह सुबह भेंचो दो तुम लोग 2 मेगापिक्सल का कैमरा ऑन करके में खाली रहना गुनाह नहीं है, बल्कि खाली दिखना गुनाह है. काम कम करो तो चलेगा. दवाखान्यात त्याच्या आधीच उतरलोय आम्ही, कारण ट्रॅफिक बघा किती लागलेलं इकडं. बघा मागे खूप ट्रॅफिक लागलं इकडं, म्हणून आम्ही आता पायी चाललोय इथून. आणि इथून दवाखाना जवळच आलं, किती जवळच आहे, 100 मीटर समजा दवाखाना असेल, जवळच आहे. इथून पायी चाललोय आता बघा. आता ना आम्ही चाकणमध्ये बाजारामध्ये बसलेलो आहे. आणि आज आहे ना संडे आहे. संडेमध्ये म्हणजे रविवार आहे. आज रविवारी चाकणला बाजार असतो, रविवारी आणि शुक्रवारी. तर इकडं बघा हे बाजार आहे इकडं. आणि मेन म्हणजे आम्हाला येताना पाऊस नाही लागला, ते खूप मोठी गोष्ट आहे. तसं बसमध्येच आलोय म्हणा, पण जाताना पाऊस नाही लागला होई. देवाच्या कृपेनं घरी जाऊ आपण बिना पावसाचं. हा ना, चाकण मे जाऊत की मी इथून. तर काही आता चाललोय दवाखान्यात. बघा वर दवाखाना आहे, लिफ्ट आहे का नाही, दातांचा दवाखाना. तर गाईज आता ना आम्ही मोबाईल बघण्यासाठी आलो होतो आणि आम्हाला सध्या आता सॅमसंगचा न्यू लॉन्च झालेला फोन दिसलेला आहे बघा. हे बघा सॅमसंगचा कुठला मॉडेल भाई? सॅमसंगचा फोल्ड 8 म्हणून हा फोन आहे बघा. न्यू लॉन्च झालेला आहे. बघायचा डिस्प्ले बघा किती मोठी डिस्प्ले याची. आणि प्राईस किती सांगितली याची? 1,80,000 प्राईस आहे. म्हणजे जवळपास 2 लाखाच्या जवळपासच प्राईस आहे. आणि हे बघाचा बाहेरचा लुक बघा किती भारी दिसतो हा फोन. सिनेमा थिएटरच आहे. घ्यायचं सौरभ? तेरा पूरा खानदान चला जाएगा बेटा इसमें. मैं गरीब हूँ. तर काय फोन बघू शकतो किती भारी फोन आहे. आता ना चाललोय आम्ही घरी आणि आता संध्याकाळचे 7 वाजले जवळपास. आणि आमचं दाताचं कुठलं इम्प्लांटचं काही काम काय झालं नाही, त्यानं फक्त काही क्लिनिंग करून दिलं वाटतं ना. हां, म्हणजे त्याचं कसं झालं, 2 महिने आधी याला सांगितलं होतं दवाखान्यामध्ये, पण हा काय आलं नाही. म्हणजे 1 महिना लेट झाला. तर ते दाताचं इन्फेक्शन झालंय दाताला, तर त्याने फक्त क्लीन करून दिलंय. आणि मंगळवारी बोलवलं तुला आता परत ह्याला मंगळवारी बोलवलंय. फायनली मी घरी आलेलो आहे, म्हणजेच आता मेसला जेवण करण्यासाठी आलेलो आहे. आणि आता इथं बघा आम्ही हे जेवण करतोय. राईस प्लेट मागवलेली आहे मी. आणि हे आमचे 2 मित्र आहेत, ह्यांनी काय आमच्यासोबत आले नव्हते. तुझं नाव रे? बलवान. ह्याचं नाव बलवान आहे. आणि ह्याचं नाव आर्यन आहे. आणि हा आमचा छोटू. काय नाव? जयदेव. ह्याचं नाव जयदेव. आणि बाकी हा होता आपला आजचा ब्लॉग. आणि आता सध्या आम्ही जेवण करतोय. बाकी ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की ब्लॉग कसा वाटला. बाकी आजच्यासाठी इतकं. बाकी भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये.